हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि राहिले आहेत शेवटचा आठवडा. शेवटच्या आठवड्यातले 4-5 दिवस राहिलेले आहेत आणि काटा ग्रुपचा तिळपापड होताना आपल्याला दिसतो. म्हणजे बघा, आता या कंडिशनला सगळ्यात काम पर्सन जर कोण असेल तर ती मला अनुश्री वाटते. इतकी कॉम आहे की बाबा ती स्वतः जाऊन समोरच्याशी बोलू शकते, काटा ग्रुपशी सुद्धा बोलू शकते, विशालशी सुद्धा बोलू शकते. आणि तन्वी जसे सारखी ट्रॉफी 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 करते, मीच मिळवणार, तसं अनुश्रीचं आपण एकदाही ऐकलेलं नाहीये की मीच ट्रॉफी मिळवणार. ती स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, ती स्वतःला स्ट्रॉंग म्हणते, परंतु ट्रॉफी म्हणजे जे सेल्फ ऑबेस्ड आहे की स्वतःशिवाय कोणीच दिसत नाही, मी फक्त एकटीच, बाकी कुणीही पुढे गेलेलं मला आवडणार नाही, असं अनुश्रीचा जो माइंडसेट आहे ना, असं मला दिसतच नाही. अनुश्रीचा जो माइंडसेट जो आहे तो तन्वीचा दिसतो. जेव्हा अनुश्री तिच्याशी बोलते की बाबा मी सेल्फ ऑबेस्ड नाहीये, तेव्हा तन्वीचा ॲटिट्यूड तुम्ही पाहिला का, की बाबा ती म्हणते की नाही, ट्रॉफी तर मीच मिळवणार. आणि याच्यावरती अजून एक जे तन्वीला रिग्रेट आहे ते तिने इथे बोलून दाखवले की बाबा अनुश्रीने कमी वयामध्ये जो सक्सेस मिळवलेला आहे तो सक्सेस तन्वीला या वयामध्ये सुद्धा मिळालेला नाहीये. हा तिचा खूप मोठा रिग्रेट आहे बघा. आणि त्याच्यामुळे तिला ती ट्रॉफी जिंकायची आहे, कारण तिला या सगळ्यांपेक्षा पुढे काहीतरी मोठं व्हायचं आहे, कारण तिला असं वाटतं की मी अजून काहीच नाहीये आयुष्यात या टप्प्यावरती. तर हा तन्वीचा खूप मोठा रिग्रेट तिने आज बोलून दाखवलेला आहे. आणि अनुश्री म्हणते की बाबा मला जे दिसतंय की मला तुला नॉमिनेट करायचं नाहीये. अनुश्री बघा खूप मोठ्या मनाने ती सांगते, सगळ्यांसमोर सुद्धा सांगते की बाबा तन्वी स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग प्लेअर आहे, परंतु तिच्या काही गोष्टी ज्या मला खूप पहिल्यापासून खटकतात त्या मी आत्ता बोलून दाखवते, कारण जर बोलून दाखवलं नाही तर याच गोष्टी मी मनात घेऊन बाहेर जाईल, त्यामुळं मी ह्या गोष्टी बोलून दाखवते. बाकी मला तिला काही खाली दाखवायचं वगैरे काहीच नाही, असं अनुश्री सांगतेच पुढे होऊन. तर आता पहा, तन्वीचा जो ग्रुप आहे काटा ग्रुपने स्वतःच तिला सरडा आणि विंचू हे दोन्ही टायटल तन्वीला मिळालेले आहेत. राकेशने तिला विंचू म्हटलेलं आहे तर दीपालीताईने तिला सरडा म्हटलेला आहे. रंग बदलणारा सरडा, म्हणजे तिच्याच ग्रुपमधल्या लोकांनी तिला ओळखलेलं आहे. पहिल्यापासून ते तिच्या बरोबर आहेत, तिला साथ अजूनही देत आहेत, परंतु त्यांना एक गोष्ट कळून चुकलेली आहे की तन्वी सरड्याप्रमाणे रंग बदलते. कधी विंचवाप्रमाणे तिचे डंख असतात, जे बोलण्यातले तिचे टोन असतो तो आपल्याला डसतो. तर ह्या गोष्टी जेव्हा तुमचे स्वतःचेच लोक तुम्हाला असं म्हणतात तेव्हा कुठेतरी त्याच्यामध्ये तथ्य असतं. हे स्वतः तन्वी बोलून दाखवते. तिला या गोष्टीचा जळफळाट का होतोय, कारण तिच्याच ग्रुपने हे टायटल दिले आहे. ती म्हणते जर बाकीच्या लोकांनी जर बोललं तर मला काही वाटणार नाही, परंतु जेव्हा माझी स्वतःची लोक बोलतात तेव्हा प्रेक्षकांना पण असं वाटणार की याच्यामध्ये काहीतरी खरं आहे. आणि खरंच आहे, काहीतरी खरं आहे, म्हणून तर दीपालीताई बोलली, कारण तिचे जे रंग दीपालीताईने बघितलेले आहेत. म्हणजे इतक्या दिवसाच्या प्रवासानंतर सुद्धा तन्वी म्हणते की या बाईशी माझं बॉन्डच झालेला नाहीये, की मी फक्त हिला ताई म्हणते, अदरवाईज मला हिच्याशी काही नाही. हे जेव्हा ती बोलून दाखवते इतक्या आठवड्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये, आणि इतक्या दिवस मग त्याच बाईला घेऊन तू इथपर्यंत आली आहेस, तर याच्यामध्ये रंग बदलणं नाही म्हणत, याला तर काय म्हणतात, म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो हे जे आहे ना ते बरोबर तन्वीवरती फिट होते. आणि इकडे पूर्ण काटा ग्रुपमध्ये म्हणजे विस्कळीत झालेला आहे ग्रुप हा कधीच एक नव्हता, परंतु फक्त एक ट्रॉफीच्या उद्देशाने हा ग्रुप एकत्र आलेला होता. आणि तन्वी म्हणते की बाबा मी किती आठवड्यापासून तेच ऐकतेय, आणि सारखी जे म्हणतात की ती शेलमध्ये जाते, तर ती म्हणते की मी यामुळे शेलमध्ये जाते, की ती रात्री नीट बोलते आणि पुन्हा टास्कमध्ये तेच काढते, म्हणजे दीपालीताई. आणि इथे ती बोलून दाखवते की स्वतःची माणसं बोलतात तेव्हा जनता पण विचार करणार. आणि दीपाली तिला सांगते की मला जे बोलायचे मनात ते मी बोलणार, तुला लागून घ्यायचं की नाही हा तुझा प्रश्न आहे ना, तू मला बोल, मी त्याच्यावरती काय बोलणार नाही. म्हणजे बघा इतक्या दिवस हे लोक जेव्हा टोळीला काय काय बोलत होते बघा, रुचिताला कॅरेक्टरलेस म्हणण्यात आलं, की त्या लोकांनी किती सहन केलंय, आणि हे लोक इथे सहन करू शकतात का? जेव्हा तन्वीला फक्त आता एक गोष्ट तिच्या ग्रुपमधलं कुणीतरी काहीतरी बोललं तर तिला इतकं त्याचा राग येतोय, तिला ते सहन होत नाहीये, ती रडतीये. आणि इकडे काटा ग्रुपने किती गोष्टी सहन केलेल्या आहेत, कितीतरी त्यांच्यावरती आरोप करण्यात आले, प्रत्यारोप करण्यात आले, परंतु तरीही टोळी जो ग्रुप होता तो इतका हल्ला नाही. म्हणजे ग्रुपमधनं लोक बाहेर पडली पण ती लोक मनातनं हल्ली नाही, परंतु तन्वी जी आहे ती एका वाक्याने ती मनातनं हल्लून गेली आहे. म्हणजे ती इतकी सेल्फ ऑबेस्ड आहे. तन्वी म्हणते की एवढे आठवडे गेले पण हे 10 दिवस मला जात नाहीत.
बरोबर. कारण ते दीपाली ताईने जे श्रेड केलं तिचं जे कार्ड, इन्व्हिटेशन कार्ड, ते तिला बिलकुल पटलेलं नाहीये. म्हणजे तन्वीचा स्वभाव कसा आहे, की तिला कुणीही निगेटिव्ह बोललेलं तिला सहन होत नाही. स्वतःच्या चुका दाखवल्या तिला सहन होत नाही. राकेश सुद्धा तिला तेच समजावून सांगत होता, की राकेश सुद्धा अजून काटाच करतोय. काटा ग्रुप. यांना हा काटा ग्रुप घेऊन ट्रॉफी जिंकायची आहे आणि राकेशला समजावण्याचा प्रयत्न करतो, की कुणाच्या काय चुका आहेत. पण तन्वी जी आहे ती ऐकूनच घेत नाही. ती म्हणते, की तुम्ही सारखं माझ्या टोनवरती जाता, परंतु तुम्ही काय वागता ते बघा. म्हणजे तन्वी इथे राकेशचं सुद्धा ऐकायला तयार नाहीये आणि राकेश वैतागतो, म्हणतो की तुला जे हवं ते कर. मी सांगायचं काम केलं की आपण काटा ग्रुपला धरून ठेवूयात, असंच पुढे जाऊयात. परंतु या स्टेजला रितेश भाऊंनी सुद्धा किती वेळा सांगितलं की आता इंडिव्हिज्युअल खेळा, परंतु या लोकांना काटालाच पुढे घेऊन जायचं आहे आणि काटाला घेऊनच त्यांच्यातला सदस्य त्यांना जिंकून द्यायचा आहे. इथं राकेश जो आहे ना, तो सांगतोय समजून सगळ्यांना की बाबा विशाल मॅन्युप्युलेट करतो आणि तुम्ही याच्यामध्ये जाऊ नका, त्याला फुटेज देऊ नका. आणि तन्वी सुद्धा म्हणते की अनुश्री सुद्धा किती खोटं नाटक करते हे माहीत आहे. विशाल मॅन्युप्युलेट करतो. म्हणजे त्यांना असं वाटतं की बाबा या दोघांनी, अनुश्री आणि विशालने दीपाली ताईंना मॅन्युप्युलेट केलेलं आहे आणि त्यामुळं काटा फुटला आहे. परंतु तसं नाहीये. काटामधली जी खटखट आहे ना, ती पहिल्यापासूनच होती. दीपाली ताईंना कधीही कॅप्टन बनू दिलेलं नाहीये. जेव्हा त्यांनी रिग्रेट सांगितलं की त्या कॅप्टन नाही झाल्या, जेव्हा तन्वी 2दा कॅप्टन झाली, राकेश सुद्धा कॅप्टन झालेला नाहीये. म्हणजे या काटा ग्रुपमध्ये जे मेन सदस्य आहेत ते कधी कॅप्टन झाले नाहीयेत. म्हणजे त्यांना धरून एक वेगळीच व्यक्ती पुढे गेलेली आहे, जी आहे तन्वी आणि अनुश्री जेव्हा बोलतायत ना, किंवा अनुश्री स्वतःहून तिच्याकडे बोलायला येते की बाबा जे तू सारखी जे ट्रॉफी करते किंवा तुला वाटते की मी तुला खाली खेचते, तर तसं नाहीये. यावरती जे रिग्रेट तिचा जो आहे ना, जे मी आधी पण तुमच्याशी बोलली आहे सुरुवातीलाच, की ती म्हणते की तू मिलेनियम मध्ये आहेत. म्हणजे बघा तिचे फॉलोअर्स आहेत ना, हिचे अनुश्रीचे तर खूप मिलेनियम मध्ये फॉलोअर्स आहेत आणि तन्वी म्हणते की मी अजून डबक्यातच आहे. म्हणजे ही जी भावना आहे ना, ती तिला खाती आतमध्ये. ही भावना खाती आहे, त्याच्यामुळे तिला इतकं प्रचंड आतमधनं हे आहे की मला ही ट्रॉफी अनुश्रीच्या विरुद्ध, विशालच्या विरुद्ध जिंकायचीच आहे. विंचू हे जे टायटल दिलं राकेशने, तर तो म्हणतोय की दीपाली आणि तुला दोघींना एकमेकींना दिलं कारण तुम्ही एकमेकींना जे टोचून बोलतायत वगैरे, त्याच्यासाठी मी दिलं. नंतर त्याला रिग्रेट होतं की मी हे सगळ्यांच्या समोर नको करायला हवं होतं. म्हणजे अजून आता तुम्ही सगळे कॅमेरे लावलेले आहेत तरी तुम्ही अजून असं म्हणताय की सगळ्यांच्या समोर नव्हतं करायला पाहिजे. म्हणजे अजून किती तुम्ही असं खेळणार दाबून. आणि खरं सांगू का, जर हे ओपनली खेळले असते ना, तर खूप छान शो रंगला असता. मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये म्हटलं की हे लोक जे काट्याला धरून राहिले ना, त्याच्यामुळे हा शो जो आहे ना, तो खाली आला. नाहीतर जर ते एकमेकांबद्दल आपल्याला वेगळा काहीतरी गेम छान बघायला मिळाला असता, जो या काटा ग्रुपमुळे बघायला मिळाला नाही, इंडिव्हिज्युअल प्ले बघायला मिळाला नाही. आणि अजून एक गोष्ट जी आहे, म्हणजे तन्वी आणि राकेश जे बोलतायत ना, त्या गोष्टी खूपच इरिटेटिंग मला असं वाटलं, की तो तन्वी जे म्हणते तो विशाल प्राणी बघ ना, प्रत्येक वेळी चेंज होतो आणि अशा प्राण्याला काय म्हणतात रे दादा. म्हणजे हे काय आहे, किती हे इरिटेटिंग आहे, किती बालिशपणा आहे. अरे तुम्हाला गेम खेळता येत नाही म्हणून तुम्ही त्या, आणि तन्वीला असं वाटतं तुला खेचतात सगळेजण, तू आता हे खेचण्याचंच काम करते ना त्या विशालला. आणि सरडा तर तोच आहे, राकेश म्हणतोय सरडा म्हणतात त्या प्राण्याला. म्हणजे किती बापरे, मला खूप इरिटेटिंग झालं की समोरच्या व्यक्तीला तुम्ही इतकं दुश्मन समजता. तो सुद्धा माणूसच आहे, तो फक्त गेम मध्ये आहे म्हणून तो तसा करतोय. तुम्ही गेम मध्ये आहात म्हणून तुम्ही कुठल्या लेवलला जाताय. म्हणजे अनुश्री आणि विशाल सुद्धा बोलतायत या दोघांबद्दल, परंतु त्यांची लेवल, बोलण्याची पद्धत बोलण्याची वेगळी आहे आणि तन्वीची बोलण्याची पद्धत खूप वेगळी आहे. इकडे अनुश्रीला ना एक खूप मोठा प्रश्न पडलाय की बाबा हिला एवढं मॅनिफेस्ट करते की मीच ट्रॉफी जिंकणार. तर ही जो कॉन्फिडन्स आहे ना, किंवा ही एवढी श्युअरिटी जी आहे, एवढी श्युअरिटी कशी काय मिळते. म्हणजे कुठला पण बघा कंटेस्टंट जो आहे तो शुअरली मीच ट्रॉफी जिंकणार असं मॅनिफेस्ट करतो, नाही माझ्याच हातात ट्रॉफी असणार आहे. परंतु एवढी श्युअरिटी का आहे, प्रेक्षकांना सुद्धा हा प्रश्न आहे की एवढी श्युअरिटी का आहे. आणि फायनली आपल्याला, मला असं वाटतं तन्वीच्याच हातात ट्रॉफी दिसणार आहे. कारण काही आठवड्यांपासून आपल्याला ते दिसतेच आहे ना की तिच्याच हातात ट्रॉफी असणार आहे. ज्या पद्धतीने तिला रितेश भाऊंनी ट्रीट केलं, ज्या पद्धतीने तिच्या काहीच गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी दाखवल्या गेल्या नाही, तिच्या निगेटिव्ह गोष्टी किंवा ज्या म्हणतात चुकल्या त्या दाखवल्या गेल्या नाही, त्याच्यावरनं तिच्या हातात ट्रॉफी पडणार हे कुठेतरी दिसतंय आपल्याला. आणि अनुश्रीला सुद्धा हा मोठा प्रश्न आहे की एवढी श्युअरिटी तिला कशी काय आहे ट्रॉफी जिंकण्याची. जसं की तिकीट टू फिनालेमध्ये जसं तिला ज्या पद्धतीने तिला जिंकवण्यात आलं, तसंच शो सुद्धा जिंकवण्यात येऊ शकतो ना. तर आता आज बीबी रेडिओ स्टेशन होतं, याच्यामध्ये 2 आरजे आलेले होते. आणि मला एक गोष्ट बोलायची की आता राखी सावंत नाहीये, तर बघा तुम्हाला काही गेम दिसतोय का दुसरा. राखी सावंत जेव्हा गेली त्याच्यानंतर या लोकांचा काहीतरी गेम आहे का. म्हणजे इतक्या दिवस फक्त राखी, कुठलंही फ्रेम बघा तुम्ही काढून त्याच्यामध्ये राखी आहे.
राखीशी रिलेटेडच गोष्टी होत आहेत. जर राखी या शो मधनं काढली तर कुणीच उरत नाहीये. म्हणजे मला असं वाटतं राखीच खरं तर विनर आहे या शोची. जर राखी नसती ना तर या लोकांना काही सुद्धा करता आलं नसतं. आता रेडिओ स्टेशन मध्ये सुद्धा बघा, जेवढं काही निगेटिव्ह आहे ते सगळं विशाल आणि अनुश्रीला देण्यात आलं, कारण यांची मेजॉरिटी 4 लोक, इकडे 2 लोक. म्हणजे जे काही निगेटिव्ह आहे ते सगळं विशाल आणि अनुश्री, आणि जे काही पॉझिटिव्ह चांगलं आहे ते हे काटा ग्रुप. म्हणजे याला काही स्पोर्टमॅन स्पिरिट म्हणतात का मला सांगा. आता आरजे सोनालीने जेव्हा म्हणींचं दिलं तेव्हा अति तिथे माती विशालला, म्हणजे काय त्याने अति केलं. उलट तो खूप चांगला माइंडसेटनी आणि खूप मास्टर माइंड त्याला म्हणतात. गोगल गाय पोटात पाय, ते अनुश्री जे आहे ते दीपा, हे मला बरोबर वाटलं की गोगल गाय पोटात पाय दीपालीला दिलेलं आहे. ते नाचता येईन अंगण वाकडं, ते पण राकेश बरोबर आहे. आणि उंदराला मांजर साक्ष, हे जे आहे विशाल अनुश्रीला देतो. कानामागून तिकट झाली, ही रेवा बरोबर आहे. वासात लंगडी गाय, ही तन्वी बरोबर. म्हणजे ज्या लोकांना काहीच गेम कळत नाही, दीपाली आहे, रेवा आहे, त्यांच्यामध्ये ही शहाणी झालेली आहे तन्वी, बरोबर ना. गरज सरो वैद्य मरो, ते सुद्धा तन्वी आहे. जसं तिने दीपालीला ट्रेट केलं, गरज सरली की संपलं, तुझा माझा काही संबंध नाही, ते सुद्धा तिला बरोबर योग्य आहे. आणि या गेम मध्ये ना त्यामुळे विशाल खूप इरिटेट झालेला आहे, कारण तो म्हणतो सगळं जे निगेटिव्ह आहे ना मग मी सगळं माझ्या गळ्यात घालतो, जे गळ्यात टायटल घालायचे होते. श्रुती जी होती त्याच्या आरजे श्रुती, तिचा जो गेम होता. मग विशाल इथे इरिटेट झाला की हे जर मेजॉरिटीमध्ये हेच आहेत तर सगळं निगेटिव्ह मलाच देणार आहे. त्यामुळे तो स्वतःहूनच सगळ्या पाट्या ज्या आहेत ते गळ्यात अडकवतो आणि म्हणतो की ठीक आहे, मलाच देऊन टाका तुम्ही सगळे. त्यानंतर शेवटचं जे 2 गोष्टी ज्या कायमस्वरूपी मी मनात ठेवणार, तर तन्वी जे म्हणते ना की बीबीचा ओरडा, म्हणजे बिग बॉसचा ओरडा, कधी बसलाय ओरडा तन्वीला. पहिले 2 आठवडे सोडले तर कधीच बिग बॉसचा ओरडा किंवा सरांचा हे होस्ट जे होते रितेश सरांचा ओरडा कधीच बसलेला नाहीये. ती म्हणते की मी बीबीचा ओरडा मिस करणार. कुठे मिस करणार, कधी नाहीच मिळाला तुला. तन्वी अजून पण म्हणते की बाबा मी काटा फॅमिलीला मिस करेल, घरची आठवण नाही आली. मग तू या गेम मध्ये आली ती कुठला तरी एक्सपिरियन्स घेण्यासाठी आली होती ना. फॅमिली सारखं जर तुला इथं फील झालं तर काय तो एक्सपिरियन्स आहे, बरोबर ना. इंडिव्हिज्युअल तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी सुद्धा स्वतःला कळाली नाही तर या गेम मध्ये पार्टिसिपेट करून काय त्याचा यूज आहे. तर असा हा एपिसोड झालेला आहे. आता आठवडाभर मला वाटतं पाहुणेच येणार आहेत आणि मिडवीक जे आहे ते इविक्शन होणार आहे कुणाचं तरी. मला वाटतं रेवाचं इविक्शन होईल, कारण ती वाईल्ड कार्ड पण आहे आणि आता या लोकांमध्ये तिचाच गेम सगळ्यात वीक आहे. त्यामुळं रेवाची जाण्याची शक्यता आहे आणि बाकीचे राहिलेले आहे ते फायनल 5 असणार आहेत. तर तुम्हाला कुणाचा गेम आवडतोय, तन्वी आवडतीये, अनुश्री आवडतीये की विशाल आवडते की राकेश आवडते. प्रत्येकाची चॉईस असते, प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, त्याच्यामध्ये चूक किंवा बरोबर काहीच नाही. काहींना तन्वी आवडते कारण तिची बाजू त्यांना वेगळी वाटते, काहींना अनुश्री वाटते, विशाल वाटतो, कारण प्रत्येकाचा माइंडसेट आणि प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, बघण्याची दृष्टी वेगळी असते, गेमचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये चूक आणि बरोबर असं काहीच नाही. पण मला असं वाटतं की डिझर्विंग पर्सन जो आहे, जो इंडिव्हिज्युअल खेळला आहे, ज्याने इथे या गेमला कुठेतरी जे म्हणतात ना ज्या गेमला त्याने काहीतरी दिलेला आहे, तो व्यक्ती जिंकायला हवा असं मला वाटतं. त्यामुळे प्रेक्षक जो डिसिजन घेतील, चॅनल जो डिसिजन घेईल तो योग्यच असेल किंवा तो आपल्याला ॲक्सेप्टच करावा लागेल. आपण त्याला कुठेच डिनाय करू शकत नाही. त्यामुळे पाहूयात या बिग बॉसच्या या शोमध्ये सीझनमध्ये कोण ट्रॉफी घेऊन जाणार आहे. तर तुम्ही सुद्धा हा बिग बॉस आता शेवटचा आठवडा बघत राहा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.